तर मित्रांनो, तुम्ही एसटीने प्रवास करता का आणि त्यामध्ये तुम्हाला सवलत मिळते का? जर तुम्हाला सवलत मिळत असेल तर इकडे लक्ष द्या, कारण आता तुमचा प्रवास पूर्णपणे हा बदलणार आहे. कारण सरकारने आणलेले आहे NCMC कार्ड, ज्यामुळे तुमचा प्रवास होणार आहे पूर्णपणे कॅशलेस. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हे NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कार्ड कसं काढायचं आणि एसटी किंवा बसमध्ये ते कार्ड कसं वापरायचं आणि खरंच हे कार्ड सर्वांसाठी बंधनकारक आहे का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, हे NCMC कार्ड म्हणजे काय? तर नॅशनल कॉमन मोबाइलिटी कार्ड. सरकारची ही वन नेशन वन कार्ड ही एक योजना आहे. याचा अर्थ असा की तुम्ही एकच कार्ड वापरून सगळीकडे पेमेंट करू शकता. जसं की बस, मेट्रो, टोल, पार्किंग या सर्व जागी तुम्ही त्या एकाच कार्डवरून पेमेंट करू शकता. म्हणजे तेच कार्ड वापरून तुम्ही बसचं तिकीट पण भरू शकता, त्याच कार्डाने तुम्ही एखादी पार्किंगची फी पण भरू शकता किंवा टोल नाक्याचा टोल सुद्धा तुम्ही त्याच कार्डाद्वारे भरू शकता. त्याच कार्डाद्वारे तुम्हाला सर्व व्यवहार करता येणार आहेत. असा प्रश्न येतो, एसटी मध्ये हे कार्ड का आणलं? तर याची मुख्य 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे कॅशलेस व्यवहार. तर यामध्ये ना तुमचं ज्यावेळेस तुम्ही तिकीट भरता त्यावेळेस बऱ्याच वेळेस चिल्लरचा प्रॉब्लेम येतो, तर तो प्रॉब्लेम येथे राहणार नाही. तुमची जे काही तुमचं तिकीट असेल, हाफ तिकीट असेल, सवलतीनुसार जे काही तुमचं तिकीट असेल ते तिकीट डायरेक्ट या कार्डामधूनच तुमचे पैसे ते वजा केले जातील. त्यामुळे चिल्लरची भानगड येथे राहणार नाही. दुसरी गोष्ट फसवणूक थांबवणे. फसवणूक थांबवणे म्हणजे की बऱ्याच कशा आहेत सवलती आहेत ज्या की तुमच्या वयाशी निगडीत आहेत. कारण बरेच प्रवासीने त्यांच्या आधार कार्ड वरील जे काही वय आहे त्याशी थोडीशी त्या वयाशी खाडखोड करून वय कमी जास्त त्यांनी करून घेतलेले आहे, कारण त्यांना एसटी प्रवासामध्ये सवलत मिळण्यासाठी. तर अशा जे काही खोट्या नोंदी आहेत किंवा जे काही असे फसवणूक करणारे प्रवासी आहेत, अशा प्रवाशांपासून वाचण्यासाठी हे कार्ड आता उपयोगी पडणार आहे. आणि तिसरं कारण म्हणजे सवलतीची नोंद ठेवणे. नेमकं किती प्रवाशांना सवलत आहे, ज्या सवलती प्रमाण आहेत त्या सवलतीचा एक डाटा सरकारला त्यामध्ये ठेवता येणार आहे की किती लोक या सवलतीमध्ये प्रवास करत आहेत. म्हणजेच एकंदरीत काय, तर या कार्डमुळे सगळं डिजिटल आणि एक पारदर्शक वातावरण निर्माण होणार आहे. तर आता बघूत हे कार्ड कुणाला काढायचं आहे. सध्या तरी हे कार्ड महिलेसाठी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक जे की 75+ असतील, विद्यार्थी आणि दिव्यांग याच लोकांसाठी हे कार्ड सध्या काढणे चालू आहे. कारण या सर्व लोकांना काही ना काही प्रमाणामध्ये एसटी प्रवासामध्ये सवलत आहे आणि या सवलतीचा जर तुम्हाला लाभ अजून पुढे चालू ठेवायचा असेल तर हे कार्ड तुम्हाला काढून घेणे अनिवार्यच आहे. बाकी लोकांसाठी पण हे कार्ड पुढे चालून लागू होईल, पण सध्या तरी याच लोकांसाठी हे कार्ड काढणे चालू आहे. तर आता बघूत हे कार्ड आपण कसं काढू शकतो. तर कार्ड काढण्यासाठी तुम्ही एसटी डेपोमध्ये जाऊ शकता किंवा मग त्याचे जे काही एजंट आहेत ज्यांना हे आयडिया दिलेले आहेत त्यांच्या थ्रू पण तुम्ही हे कार्ड काढू शकता. हे कार्ड काढण्यासाठी महत्त्वाचे दोन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. एक तर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पासपोर्ट. त्यासोबत तुम्ही ज्या सवलतीमध्ये बसता त्यानुसार तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील. जसं की विद्यार्थी असेल तर विद्यार्थीसाठी त्याची ID किंवा बोनाफाईड, ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला त्याच्या वयाचा पुरावा लागेल आणि दिव्यांग असतील तर त्यांना त्यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल. हे कार्ड काढण्यासाठी याची 50 ते 100 रुपयापर्यंत फी असेल आणि त्या कार्डमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स 100 रुपये ठेवावे लागणार आहे. हे कार्ड तुम्ही मोबाईल रिचार्ज सारखं रिचार्ज करू शकता. एकदम अगदी सहज आणि सोपे होणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बसने प्रवास करता त्यावेळेस कंडक्टरकडे जे एक मशीन असेल त्या मशीनमध्ये तुमच्या बसलं कार्ड फक्त तुम्हाला टॅप करायचं आहे. त्यानंतर त्या कार्डचे पैसे आपोआप कटतील आणि जे तुमची काय योजना असेल त्या योजनेनुसारच तुमचे ते पैसे त्या कार्डमधून कमी होतील. बस तुम्हाला काही कॅश द्यायची गरज नाही आणि चिल्लर वापस घेण्याची गरज नाही. तर मित्रांनो, NCMC कार्ड म्हणजे एक भविष्यातील प्रवास. आज नाही घेतलं तरी उद्या घ्यावंच लागणार आहे. म्हणूनच वेळेत तयार राहा आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.